श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की कोणते असे पाप आहे ज्यामुळे पृथ्वीवरील सर्व स्त्रिया वेळेच्या पहिलेच विधवा होतात? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की असे कोणते पाप आहे ज्यामुळे कलियुगातील सर्व स्त्रिया वेळेच्या आधीच विधवा होऊन जातात. तर मित्रांनो, ही एक वेळची गोष्ट आहे. गरुड देव जेव्हा देवलोकात भटकत होते तेव्हा त्यांनी पृथ्वीवर पाहिले की एक नवविवाहित स्त्री आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून शोक करत आहे. तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न आला की ही तरुणी इतक्या लहान वयात विधवा का झाली आहे? आता जेव्हा पक्षी राजा गरुडजींनी या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी काहीही समजू शकले नाही, तेव्हा ते थेट भगवान विष्णूच्या भटकंतीचे ठिकाण असलेले वैकुंठ लोकाकडे गेले, जेथे भगवान विष्णू शेषनागाच्या पाठीवर माता लक्ष्मीसोबत विसावले होते. गरुडदेव स्वतः भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी भगवान विष्णूंना प्रणाम केला. आता भगवान विष्णू म्हणाले, हे पक्ष्यांच्या राजा गरुडदेव, तुम्ही आज विष्णुधामामध्ये कोणत्या उद्देशाने आला आहात? तेव्हा गरुडदेव म्हणाले, हे भगवान, माझ्या एका प्रश्नाने मला तुमच्याकडे ओढवले आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पक्ष्यांच्या राजा गरुडदेव, तुमची इच्छा काय आहे? तेव्हा गरुडदेव म्हणाले, हे भगवंता, आज मी देवांच्या दुनियेत फिरत असताना मला एक नवविवाहित स्त्री दिसली, जिथे काही वेळापूर्वी जिचे लग्न झाले होते. ती पतीजवळ बसून विलाप करत होती. त्या स्त्रीला पाहून माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की ही स्त्री विधवा का झाली? या स्त्रीने कोणते पाप केले होते की ती लवकरच विधवा झाली? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की, हे पक्ष्यांच्या राजा गरुडदेव, तुम्ही हा प्रश्न बरोबर विचारला आहे. हे खरे आहे की काही स्त्रियांच्या नशिबी लवकर विधवा होणे लिहिलेले असते, पण यामागे स्त्रीचे पाप असते. या एका पापामुळे कलियुगातील सर्व स्त्रिया विधवा होतात आणि सर्व स्त्रियांच्या शरीराचा एक भागसुद्धा स्त्री विधवा होण्याचे संकेत देते. हे सर्वात गुप्त सत्य सांगण्यापूर्वी भगवान विष्णू म्हणतात, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे. त्यात तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी. पण मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भगवान विष्णू आता गरुड देवाला एक अतिशय सुंदर आणि पवित्र कथा सांगतात आणि म्हणतात की या कथेद्वारे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिकवण दिली जाईल. म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्ण ऐका. जो मनुष्य या कथेला पूर्ण ऐकत नाही त्याला पाप लागते. म्हणूनच शेवटपर्यंत ही कथा नक्की बघा. भगवान विष्णू कथा सांगायला आरंभ करतात आणि ते म्हणतात, हे गरुडदेव, एकेकाळी मधल्या देशात एक खूप श्रीमंत शेठ राहत होता. त्या शेठला एक मुलगा आणि 3 मुली होत्या. पण त्या शेठने तिन्ही मुलींचे लग्न एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबात केले होते. सेठच्या मधल्या मुलीला दुर्दैवाला सामोरे जावे लागले की सेठची मुलगी लग्नानंतर काही वर्षांनी विधवा झाली आणि तिच्या पतीच्या निधनानंतर ती अत्यंत दुःखात जीवन जगू लागली. त्या विधवा स्त्रीचे नाव मधू होते. ती एक अतिशय सुंदर सद्गुणी स्त्री होती, पण तिच्या नशिबात जे अशुभ होते ते तिच्यासोबत घडले. मधूचा पती हा लोभी होता. त्याने लग्नाच्या वेळी फक्त तिचं सुंदर रूप आणि तिच्या वडिलांची धनसंपत्ती बघितली होती.
ज्या कारणामुळे त्याला लवकरच मरण आले. कारण लहानपणापासूनच मधूच्या शरीरावर विधवापणाच्या खुणा दिसत होत्या, परंतु त्याच्यावर कोणीही ध्यान दिले नव्हते. मधूच्या मागील जन्मी केलेल्या कर्मामुळे तिला या जन्मात लहान वयात विधवा व्हावं लागलं. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडदेव, आता मी तुम्हाला मधूच्या पूर्वजन्माची कथा सांगतो. आता ती कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पूर्वीच्या जन्मात मधूचा एक ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला होता. तिचे नाव रूपा होते. रूपाचा जन्म होताच त्या ब्राह्मणाच्या घरात भरपूर धनसंपत्ती आली होती. त्यामुळे तो ब्राह्मण खूपच गर्विष्ठ झाला होता. त्या ब्राह्मणाला त्याची मुलगी रूपा खूप आवडत होती. कारण त्या ब्राह्मणाची मुलगी रूपा ही त्याची एकुलती एक मुलगी होती. शिवाय ती खूप सुंदर होती आणि तिच्या वडिलांच्या लाडाने ती पूर्ण बिघडून गेली होती. तिचे वडील तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. त्याशिवाय रूपाला तिच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नव्हते. रूपाने तिच्या जीवनात कधीच दुःख पाहिले नव्हते आणि ते तिच्या सुंदरतेवर खूप गर्व करायची. हळूहळू रूपा तरुण झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला. पण रूपाच्या वडिलांची एक अट होती की जो कोणी रूपाशी लग्न करेल तो तिच्या वडिलांच्या घरी राहील, म्हणजेच तो घरजावई म्हणून राहील. त्या ब्राह्मणाने आपल्या सर्व नातेवाईकांनाही सांगितल्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली. आता त्या ब्राह्मणाच्या घरी अनेक विद्वान आणि ज्ञानी पंडित रूपाच्या घरी तिला पाहण्यासाठी आले. पण त्या ब्राह्मणाच्या घरी आलेला एकही तरुण रूपाला आवडला नाही आणि अनेक विद्वान ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना घरातून हकलून दिले. त्यामुळे ते खूप दुःखी झाले. एके दिवशी एक अतिशय देखणा ब्राह्मण रूपाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आला. त्या ब्राह्मणाला पाहून रूपा त्याच्यावर आकर्षित झाली आणि ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मी त्याच भिक्षू ब्राह्मणाशी लग्न करेन. हे ऐकून रूपाच्या वडिलांनी होकार दिला आणि त्या भिक्षू ब्राह्मणाला रूपाशी लग्न करण्यासाठी विचारले. तेव्हा त्या भिक्षू ब्राह्मणानेही होकार दिला. आता त्या ब्राह्मणाचे आणि रूपाचे लग्न त्यांनी करून दिले. लग्नाच्या वेळी रूपा खूप आनंदी होती, कारण तिला तिच्या आवडीचा जोडीदार मिळाला होता. लग्नानंतर काही दिवस रूपा आपल्या पतीसोबत खूप प्रेमाने राहू लागली आणि त्याची सेवा करू लागली. पण काही दिवसांनी रूपाने आपले खरं रंग दाखवायला सुरुवात केली. आत्ता रूपा तिच्या नवऱ्याला एक नोकर समजू लागली. आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करावे तर तीच तिच्या पतीला आज्ञा देऊ लागली. आत्ता रूपा तिच्या पतीला एका नावाने हाक मारू लागली. रूपा एवढ्या कुटील बुद्धीची होती की आपल्या पतीचे पाय दाबावे तर तीच पतीजवळून स्वतःचे पाय दाबून घेत असे. ती एक अतिशय स्वार्थी स्त्री होती जी आपल्या वडिलांची वागणुकीमुळे बिघडली होती. ती आपल्या पतीसोबतही वाईट वागू लागली. ती तिच्या पतीचे कोणतीही गोष्ट ऐकत नव्हती. ती तिच्या पतीच्या पहिलेच जेवण करत असे. ती तिच्या पतीसोबत कोणत्याही धार्मिक कामात बसत नसे आणि ती एकटीच तिच्या स्वतःच्या मौज मजेत व्यग्र असायची. त्या सुंदर ब्राह्मणाने जेव्हा आपल्या पत्नीची अशी वागणूक पाहिली तेव्हा रूपाचा पती खूप दुःखी झाला. त्याने आपल्या पत्नीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. कोणत्याही स्त्रीने तिच्या पतीशी असे वागू नये हे रूपाच्या आईने तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु रूपाने तिच्या आईचे कधीही ऐकले नाही आणि ती जाणून बुजून रात्रंदिवस आपल्या पतीचा अपमान करत असे. आपल्या पतीला शिवीगाळ करत असे.
त्याला त्याच्या नावाने हाक मारत असे. ती दररोज अशा नंदनीय गोष्टी करायची. रूपाचा पती आता तिच्यावर खूप नाराज होता. मग एके दिवशी रूपाच्या पतीने तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. रूपाचा पती आत्ता रूपाला न कळवता तिचे घर सोडून निघून गेला. तो त्याची पत्नी रूपाला सोडून तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेला. आता भगवान विष्णू म्हणतात की हे पक्षीराज गरुड, कारण शास्त्र नेहमीच असे म्हणते की शहाण्याने त्याच्या दृष्ट आणि स्वार्थी पत्नीचा त्याग करावा, अन्यथा तुम्ही देखील तिने केलेल्या पापात भागीदार बनू शकता. आता रूपाला तिचे पतीची तपश्चर्या जंगलात चालू होती. तेथेही रूपा हिने तिच्या पतीला शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि मोठ्या आनंदाने तिच्या वडिलांच्या घरी राहायला लागली. रूपाच्या आईने रूपाला खूप समजवण्याचे प्रयत्न केला. तिने तिच्या पतीला घरी परत आणण्यासाठी विनंती केली, परंतु रूपा तिच्या आईला कडवे शब्द म्हणाली की जाऊ दे त्याला, तसाही माझा भिकारी पती निरुपयोगी आहे. मी त्याच्याशी लग्न करून त्याच्यावर उपकार केले होते, परंतु त्या मूर्खाने मला सोडून दिले. अशा मूर्ख पतीसोबत राहण्यापेक्षा चांगले आहे की मी एकटीच राहील. तसे पण मी इतकी सुंदर आहे की कोणीही माझ्याशी लग्न करेल. रूपाचे असे शब्द ऐकून तिची आई देखील आता खूप दुःखी झाली. तर रूपाचा पती ध्यान करू लागला आणि तपश्चर्या करू लागला आणि संसारिक बंधनातून मुक्त होऊन देवाची भक्ती करू लागला. त्यानंतर काही दिवसांनी रूपाच्या वडिलांसोबत अशुभ घटना घडली. रूपाचे वडील राजवाड्यात चोरी करत असताना तिच्या वडिलांना सैनिकांनी पकडले आणि राजाला त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे तो राजवाड्यातला राजा रूपाच्या वडिलांवर खूप रागवला आणि त्यांची सर्व संपत्ती घेऊन त्यांना तुरुंगात टाकले. आता सर्व काही गमावल्यामुळे रूपा खूप गरीब झाली. तिची आई आणि रूपा आता इतरांच्या घरी कामाला जाऊ लागली. आता रूपाचे वडील तुरुंगात होते, म्हणून रूपा आणि तिच्या आईला सर्व कामे करावी लागत होती. मग रूपाला एकटेपणा जाणू लागला. घरात कोणीच पुरुष नव्हता, त्यामुळे तिचे रक्षण करण्यासाठी कोणीही नव्हते. आत्ता रूपाला तिच्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. पण रूपाचा पती जंगलात संन्यासी होऊन तपश्चर्येत गुंतला होता. आता जेव्हा रूपाचा एकटेपणा आत शिरू लागला, तेव्हा तिला रात्री झोप येत नव्हती. एके दिवशी रूपा तिच्या पतीला शोधण्यासाठी जंगलात जाते, परंतु रूपाचा पती तिला कोठेही सापडत नाही. त्यानंतर रूपा तिचा पती जेथे गेला होता त्या जंगलात गेली, परंतु तिचा पती तिला तेथेही सापडला नाही. मग चालता चालता ती थकून गेली. तेव्हा ती एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसली. मग अचानक त्याच ठिकाणी एक सिंह आला आणि त्याने रूपावर हल्ला केला आणि त्या क्षणी रूपाचा जीव निघून गेला. मृत्यूनंतर 2 यमदूतांनी रूपाला यमलोकात ओढले. यमलोकात पोहोचल्यानंतर जेव्हा रूपाला यमराजासमोर आणले गेले, तेव्हा यमराजाने चित्रगुप्ताला रूपाच्या पापांचे आणि सद्गुणांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. आणि जेव्हा चित्रगुप्ताने यमराजाला तिचे पाप आणि सद्गुण सांगितले, तेव्हा यमराजही म्हणाले की ही खूप पापी स्त्री आहे. तिने कधीही आपल्या पतीचा आदर केला नाही. तिने फक्त वारंवार आपल्या पतीचा अपमान केला आहे. ही स्त्री आपल्या पतीला त्याच्या नावाने हाक मारत असे आणि ती आपल्या पतीला नोकरासारखी वागवत असे. अशा दुष्ट स्त्रीला नरकात पाठवले पाहिजे. यमराज यमदूताला सांगून रूपाला नरकात टाकून देते. अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगल्यानंतर रूपाने पूर्ण जन्मात केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी रूपाचा पूर्वजन्म झाला. जे पाप रूपाने केले होते त्या पापामुळेच रूपाच्या शरीरावर विधवेची लक्षणे दिसू लागली. आता भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडदेव,
मी तुम्हाला या चिन्हांबद्दल सांगतो. ज्या महिलेच्या शरीरावर अशी चिन्हे दिसतात ती अकाली विधवा होते. अशा स्त्रिया वैवाहिक सुखाचा आनंद घेतात. भगवान विष्णू म्हणतात की पक्षीराज गरुड, आता मी तुम्हाला एका विधवा महिलेच्या पायाची लक्षणे सांगतो. जर एखाद्या महिलेचा पायांचा अंगठा समोरून खूप मोठा आणि गोल असेल आणि त्याची नखे वाकडी असतील आणि अंगठ्यावर नसा दिसत असतील तर ती विधवा होण्याची शक्यता असते. जर स्त्रीचे पाय खूप मोठे असतील तर तिला मृत्यूपर्यंत दुःख सोसावे लागेल आणि जर स्त्रीचे पाय मांसहीन असतील तर तिच्या पतीचे भाग्य नष्ट करेल. जर एखाद्या महिलेच्या पायाचे अंगठ्याचे बोट इतर बोटांच्या तुलनेत खूप लहान असेल तर ती एक अशी स्त्री आहे जी घरात त्रास देते आणि घरातील वातावरण असह्य करते. जर स्त्रीच्या पायांचे मधले बोट खूप लांब असेल तर ती लग्नासाठी अयोग्य आहे. आता भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडदेव, या गुणांमुळे रूपा अकाली विधवा झाली. तिचा पती तिला सोडून गेला. प्रत्येक स्त्रीच्या विधवा होण्याची कारणे तिच्या भूतकाळातील कृत्य आहेत आणि ती विधवा म्हणून पात्र आहे, जी तिच्या पतीचा अपमान करते, जी आपल्या पतीला नावाने हाक मारते आणि तो जेवण्यापूर्वीच जेवण करते, तर ती तिच्या वेळेपूर्वीच विधवा होईल. पतिव्रता स्त्री कधीही आपल्या पतीचा अपमान करत नाही, त्याला कधीही नावाने हाक मारत नाही आणि नेहमी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते आणि त्याच्या इच्छेचे पालन करते. ती स्त्री कधीही विकृत होत नाही आणि मृत्यूनंतर तिला माझे जग प्राप्त होते. आता भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडदेव, स्त्री कोणत्या पापामुळे विधवा होते हे तुम्हाला कळले असेल. या प्रश्नांची माहिती दिल्याबद्दल तुम्हाला माझे नमन आभारी. तर मित्रांनो, तुम्हाला आत्ता समजलेच असेल की आपल्या पतीचा अनादर करणे, आपल्या पतीला त्रास देणे, आपल्या पतीला नको नको ते बोलणे किंवा आपल्या पतीला नावाने हाक मारणे हे आपल्या विधवा होण्याचे कारण बनू शकते. त्यामुळे कृपा करून कधीही आपल्या पतीला त्रास देऊ नका. नेहमी त्याचा आदर सन्मान करा, तेव्हाच तोही आपला आदर सन्मान करेल. जेव्हा पती नाराज होईल तेव्हा तुम्हाला विधवत्व मात्र नक्कीच येईल. या जन्मात, पुढच्या जन्मात आणि पुढच्या 7 जन्मात देखील तुम्ही लवकरच विधवा होशाल. त्यामुळे पतीचा आदर करून त्यांना प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला धार्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील समजेल की पतीचा आदर करणे हे किती महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला श्री स्वामी समर्थ.